पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण जोडणारी लाईफलाईन म्हणजे हा आंबा घाट। कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरचा हाच आंबा घाट प्रवाशांसाठी मात्र मृत्यूचा सापळा बनलाय। आंबा घाटात दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे रस्ता बंद पडतो, त्यामुळे दोन्ही प्रदेशांच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातात। एका वेळी 2 गाड्या येऊ शकतील एवढाच हा रस्ता। त्यात पावसामुळे खड्ड्यांची अक्षरशः चाळण होते आणि वाहन चालकांची जीव वाचवण्यासाठी कसरत सुरू होते। एक वेळी समोर धुक्यामध्ये 10 फुटाचं दिसत नाही, अचानक तो खड्डा दिसतो, तर खड्डा चुकवताना साईड पट्टी पण दिसत नाही, जे पांढरे पट्टे असतात त्याचा रात्रीचा प्रचंड उपयोग होत असतो, पण तेही दिसत नाही। दरीच्या बाजूने ठिकठिकाणी कठडे तुटून पडलेत, तर काही ठिकाणी केवळ लोखंडी रेलिंग उरलेत। रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरती दररोज शेकडो वाहनातून हजारो प्रवासी प्रवास करत असतात। एका बाजूला उंच कडा आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी आणि या दरीच्या बाजूला असलेले अनेक कठडे तुटलेल्या अवस्थेमध्ये आहेत। घाटातला हा रस्ता अतिशय अरुंद आहे, जेमतेम 2 गाड्या एका वेळी पास होऊ शकतात। अशा वेळी हे तुटलेले कठडे धोकादायक ठरू शकतात। या मार्गावरचे रस्ते निकृष्ट दर्जाच्या डांबर खडीपासून बनवले जात असल्याचा आरोप होतोय। पाण्यामुळे खड्डे होतातच कसे असा सवाल उपस्थित केला जातोय। डांबर आणि खडीचं जर योग्य प्रमाणात मिक्सिंग असेल तर एकही खड्डा एवढ्या तीव्र उताराच्या घाटामध्ये पडू शकत नाही, परंतु बांधकाम खात्याकडनं करण्यात येणारे रस्ते आणि ज्या पद्धतीचे इंजिनियर ह्या रस्ते करताना ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार करतात, जेवढ्या प्रमाणात मिक्सिंग डांबराचं केलं पाहिजे तेवढं केलं जात नाही आणि अतिशय निकृष्ट पद्धतीची खडी वापरल्यामुळेच अशा पद्धतीचे मोठे खड्डे आपल्याला पाहायला मिळतात। राष्ट्रीय महामार्ग विभागाने आंबा घाटातले खड्डे बुजवण्यासाठी 3 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे। आम्ही तात्पुरते खड्डे बुजवतो, पण पावसात ते पुन्हा उघड होतात, हे सत्य कर्मचारी बोलून जातात। पाण्याचा उपळ असल्यामुळे हे रस्ता उकरतो लगेच। आम्ही आता हे साईड पट्टीवरती माती मुरुम टाकायची आणि त्यानं भरून घ्यायचे। हे टिकतात? ते टिकत नाही, पावसामुळे धुपून जाते। नंतर पाऊस गेल्यानंतर परत डांबर घालायचं आणि मग डांबरीन भरून घ्यायचं। आंबा घाटात अपघात झाला की वाहनं थेट दरीत जातात। अशा वेळी अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी महागडी यंत्रणा अजूनही उपलब्ध नाहीये। आम्हाला कॉल येतो की बचाव कार्यासाठी, तर आम्ही काही काळामध्ये आम्ही इथं पोहोचले जातो आणि अशी परिस्थिती होते की आम्ही दरीमध्ये जर माणूस पडला आहे तर त्याच्यासाठी वाचवण्यासाठी आम्हाला साहित्य सामग्री जी लागणारी आहे ते आम्हाला इथं मिळत नाहीये। निसर्गाचं एक अलौकिक रूप आपल्याला आंबा घाटात पाहायला मिळतं। धुक्यात गुडूप झालेली विस्तीर्ण दरी पर्यटकांना इथे थांबायला भाग पाडते, मात्र इथे थांबणं अनेकांच्या जीवावर बेतलंय। पर्यटनासाठी गणपतीपुळ्याला येत असतात आणि गणपतीपुळे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे। या घाटामधलं निसर्ग सौंदर्य अत्यंत चांगलं आहे, परंतु या ठिकाणी ज्या काही सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून काळजी घ्यायला पाहिजे ती घेतलेली नाही। पर्यटक या ठिकाणी उतरतात, इथल्या मंदिरामध्ये जातात किंवा हा घाटाचा जो सीन आहे ते बघत असतात, परंतु त्या ठिकाणी कठडे बांधणे गरजेचं आहे आणि कठडे असतील तर मग पर्यटक सुरक्षित राहू शकतील। एका बाजूला लोभसवाणा निसर्ग तर दुसरीकडे खड्ड्यांनी भरलेला हा नागमोडी मृत्यूपथ। अशा स्थितीत प्रवाशांना मार्गक्रमण करावं लागतंय। राज्य सरकारच्या ऐवजी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या माध्यमातून या मार्गाचं चौपदीकरण करायचं हेही निश्चित झालं, मात्र हे चौपदीकरण नेमकं कधी होणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। त्यामुळे उपलब्ध अवस्थेतील मार्ग वापरणे हा एकमेव मार्ग लोकांसमोर राहिलाय। कॅमेरा पर्सन उमेश सावंतसह सचिन देसाई, एबीपी माझा, आंबा घाट।